विचार क्षणी हाती करावा विचार हाती करावा विचार तारवया पार भव सिंधू तारवया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आविष्ट खातो काळ सावधान आविष्ट खातो काळ सावधान समागमी धरावी आवडी समागमी धरावी आवडी समागमी धरावी आवडी समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थ करावी तातडी परमार्थ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आविष्ट खातो काळ सावधान आविष्ट खातो काळ सावधान कामनेय लोकिता विहारी कामनेय लोकिता विहारी नाशिवंत देह असं चालत ना आपलं
क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार Ah
नाशिवंत देह क्षणोक्षणी करावा हाती विचार तारावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काल सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नको डोळे दुरे भरुनी राहू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी गुरु दास मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वानरित मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये प्रस्तुत प्राप्त प्रसंगी हा निवडलेला अभंग जो आहे जगद्गुरु जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत देहू निवासी श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या ऐकण्यातील आहे आणि या अभंगातून श्री तुकाराम महाराज आपल्याला उपदेश करतायत की क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. काय सांगतात महाराज? तर महाराज सांगतात की क्षणोक्षणी विचार करायचा आहे. कसला विचार करायचा? कशासाठी करायचा? विचार करणे म्हणजे काय? विचार कधी करतात? बोलायच्या आधी करतात तो विचार आणि बोलून झाल्यावर होतो तो पश्चाताप. शब्दातच आहे पश्चाताप. नंतर बोलायच्या अगोदर करतो आपण तो विचार. मग रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे की जगी कोण ऐसा जगी सर्व सुखी कोण ऐसा आहे विचारी मना तूच शोधूनी पाहे. काय म्हटलेलं आहे? जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधूनी पाहे. आता यामध्ये आपण व्याकरण दुसरा थोडासा चेंज केला तर पहा. आता पहिलं वाक्य काय आहे? जगी सर्व सुखी असा कोण आहे. प्रश्नचिन्ह दिलं त्याला. काय होईल? जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी. त्याच्या पुढे आपण पूर्णविराम दिला. मग जगी सर्व सुखी असा कोण आहे तर विचारी. कोण आहे? पूर्णविराम दिल्याबद्दल जगी सर्व सुखी कोण आहे विचारी. का तर मना तूच शोधनी पाहे. तर माणसाने क्षणोक्षणाला हे जे आयुष्य आहे हे खूप क्षणभंग आहे. सगळं जे आयुष्य असतं जो जन्माला आला आहे त्याला इथून जायचेच असते. परंतु जन्माला आल्यानंतर क्षणोक्षणी हा विचार केला पाहिजे. काय विचार केला पाहिजे की हा जो भव सिंधू आहे, हा जो भव म्हणजे संसार, सिंधू म्हणजे सागर, संसार रूपी सागर जो आहे हा तरुण जाण्यासाठी प्रत्येकाने क्षणोक्षणी विचार केला पाहिजे.
क्षणोक्षणी केला पाहिजे म्हणजे किती केला पाहिजे? क्षण म्हणजे काय? क्षण म्हणजे आपण जर एक कागद घेतला आणि त्याला अशी टाचणी टोचली तर ही टाचणी इकडून त्याला टच होते आणि तिथे पार होते. पार होईपर्यंत 3 क्षण होतात. पहिला ज्यावेळेस ती टाचणीचा टच होणार, दुसरा जेव्हा छेदन करते, तिसरा बाहेर निघते. एवढा म्हणजे कोणत्याही प्रकारचा वेळ न लावता प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. ह्या सिंधूतून ह्या भवसागरातून आपल्याला तरुण जायचंय तर कशा प्रकारे गेलं पाहिजे तरुण. मग तुम्ही समुद्र पाहिला सर्वांनी? पाहिलाय समुद्र? समुद्र आपण उभा राहिलो की असं आपल्याला फक्त काय दिसतं? पाणीच पाणी. कुठपर्यंत पण आपल्याला पलीकडचा काठ दिसतो का? नाही दिसत. तसंच संसारामध्ये हे संसार दुःखाने भरलेला आहे. या संसारामध्ये लांब लांब पर्यंत कुठेच आपल्याला काठ दिसत नाही, सुखाची रेषा दिसत नाही. तुकोबा महाराज म्हणतात की संसार सांगतात आपण त्यातून. तर क्षणोक्षणी करावा हाची विचार, तरावया पार भवसिंधू. या भवसिंधूचा आपल्याला पार होण्यासाठी विचार केला पाहिजे. विचार नाही केला तर कशा प्रकारे मग तो अविचार होतो. याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. तर रामायणामध्ये राम, लक्ष्मण, सीता हे ज्यावेळेस वनवासात असतात त्यावेळेस सीतेला मोह पडतो. एका सोन्याचं हरण पाहते, सुवर्ण हरण दिसतं आणि त्याची जर चोळी आहे ती जर मिळाली तर ती किती चांगलं होईल. म्हणून ते काय म्हणते रामाला की मला त्या हरणाची चोळी पाहिजे. मग राम धनुष्य घेऊन जातात आणि लक्ष्मणाला सांगतात की तुम्ही इथे थांबा, मी जाऊन त्या हरणाला मारून त्याचे कात्री घेऊन येतो. आणि मग राम जातात. राम गेल्यानंतर सीतामाई जे असतात तेवढ्यात काय होतं, आवाज येतो, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव असा आवाज आल्यानंतर सीतामाई बाहेर येतात. म्हणतात काहीतरी घात झाला वाटतं, भाऊजी तुम्ही जा, तुम्ही लक्ष्मणा धाव असा आवाज आलाय. तर लक्ष्मण म्हणतात वहिनी साहेब तुम्ही काही काळजी करू नका, हे काहीतरी मायेचा खेळ असेल. नाही नाही तुम्ही जाता का नाही म्हणे, आवाज आलेला आहे, तुम्ही का जात नाहीयेत. अनेक प्रकारे वेगवेगळे वल्गना करून सीतामाई लक्ष्मणाला म्हणतात यामुळे जात नसाल, त्यामुळे जात नसाल. मग एवढं ऐकून लक्ष्मणांना वाटतं की आता आज्ञा तर पाळली पाहिजे. आपण आयुष्यभर कधी त्यांचा चेहरा पाहिला नाही, फक्त पायाकडे पाहून आपण राहिलोय आणि त्यांनी आपल्यावर असे आळ करावेत. त्यापेक्षा मग ते एक रेषा ओढतात आणि जातात की या रेषेच्या बाहेर तुम्ही येऊ नका, तोपर्यंत मी जाऊन रामदादाला घेऊन येतो. तर मग लक्ष्मण जातात. तर तेवढ्यात रावण हा भिक्षुकाचं रूप घेऊन, गोसाव्याचं रूप घेऊन तिथे येतो आणि म्हणतो ओम भिक्षाम देही. सीतामाई बाहेर येतात पण म्हणतात त्या रेषेच्या आतमध्ये आल्यावरच तुम्हाला भिक्षा देईल. तर रावण काय म्हणतात तुम्हाला धर्म करायचा असेल तर रेषेच्या बाहेर येऊन द्या. परंतु ती लक्ष्मण रेषा असलेली असती. सीतामाईंनाही विसर पडतो आणि त्या रेषेच्या बाहेर येतात. आणि तुम्हाला माहित आहे की रावण सीतामाईंना घेऊन अपहरण करून घेऊन जातो. म्हणजे सीतामाईंनी विचार न करता बोलल्या. लक्ष्मण भाऊजी सांगत होते की माई हे माया असेल, काही डोक्यात घेऊ नका. तरी पण वेगवेगळ्या प्रकारे त्यांना बोलून तिने पाठवलं आणि पुढे काय झालं तर अविचार झालं. त्यामुळे क्षणोक्षणी करावा हाची विचार, तारावया पार भवसिंधू. या भवसिंधू मधून आपल्याला पार करायचं असेल तर क्षणोक्षणाला विचार करायला पाहिजे. तर हेच हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात माऊली काय म्हणतात,
किती वेळ देवाच्या द्वारी उभे आपण क्षणभर उभा राहिलं तरी काय होतं, मुक्ती साधली जाते. पण तेच ज्ञानोबा राय याच हरिपाठातील शेवटच्या अभंगात काय म्हणतात, शेवटच्या अभंगात ते सांगतात की रिकामा अर्धघडी राहू नको. सर्व सुख मोडी सर्व शांती कामार्थ भक्ती राहो नको. कामार्थ भक्ती राहो नको. सर्व सुख मोडी सर्व शांती कामार्थ भक्ती राहो नको. कामार्थ भक्ती राहो नको. कसं आहे, पहिल्या अभंगात सांगतात देवाची याद्वारे उभा क्षणभरी तेली मुक्ती चारी साधलेल्या. शेवटच्या म्हणतात रिकामा अर्धगडी राहू नको. म्हणजे रिकामा अर्धगडी म्हणजे अजिबात तुम्ही थोडा वेळ सुद्धा नाम, तुम्ही जे काही हे करताय, नामजप करताय, त्याच्याबद्दल थोडस सुद्धा बाजूला व्हायचं नाहीये. म्हणजेच महाराजांना सांगायचंय क्षणोक्षणी म्हणजे अखंड तुम्हाला हे नामजप केलं तर हा जो भवसिंधू आहे, संसार रूपी सागर आहे, यातून तुम्ही सहज पार होऊन जाल. मग कसं होणार आहे आणि का व्हायचंय, तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात नाशिवंत देह नाशिवंत देह देह जो आहे, हा देह कसा आहे तर नाशिवंत आहे. एक ना एक दिवस तो आपल्याला इथेच ठेवायचा आहे, जायचा आहे. तर देह किती प्रकारचे आहेत महाराज? देह 3 प्रकारचे. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. स्थूल देह म्हणजे जो देह हा पंचमहाभूतांनी बनलेला असतो, जो देह अन्न वगैरे घेऊन ज्याचं पोषण होतं, अशा देहाला काय म्हणायचं? स्थूल देह. काय म्हणायचं? स्थूल देह. आणि जो सूक्ष्म देह असतो म्हणजे आपला मन, जे काही परमात्मा मन आहे, हा सूक्ष्म देह आहे. हेच हा जो सूक्ष्म देह आहे, जिथे आपण सगळे विचार करतो, सगळे आपले मनातले विचार आचार जिथे चालतात, तो सूक्ष्म देह. आणि तिसरा देह आहे तो कोणता आहे? कारण देह. हा कारण देह जो असतो, त्यानंतर आपण हा देह इथे ठेवतो आणि पुढची वाटचाल ज्या देहाद्वारे होते त्याला कारण देह म्हणतात. असे देहाचे 3 प्रकार आहेत. तर हे जे सगळं चालतं, तर आपले जे काही शास्त्र आहे, जे काही सर्व आहे, कर्म सिद्धांतावर आधारित आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये ही कर्माचे सांगितले आहे. त्याच गीतेवर ज्ञानोबारायांनी टीका करून एक ग्रंथ लिहिला, ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा संत ज्ञानोबाराय आपल्याला कर्माचा सिद्धांत सांगतात. आणि तेच गीतेला किंवा ज्ञानेश्वरीला, गीतेला महात्मा गांधी या खूप मानत असं, आणि त्या गीतेचाच उपदेश महात्मा गांधी सदैव आयुष्यात मानत गेले. त्यानंतर तसंच लोकमान्य टिळकांनी सुद्धा या गीतेवर एक ग्रंथ लिहिला, गीता रहस्य. त्यामध्ये सुद्धा त्यांनी कर्माचा सिद्धांत सांगितला. आणि ज्ञानोबारायांनी सुद्धा आपल्याला कर्माचा सिद्धांत सांगितला आहे. मग कर्म म्हणजे काय हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तेव्हा आपण क्षणोक्षणी विचार करू. तर कर्म हे 3 प्रकारचं असतं. आता पहा, आपल्या
आपला हा जो जन्म आहे एवढा एकच जन्म आपल्याला लाभलेला आहे का? तर तसं नाहीये. आतापर्यंत आपले करोडो जन्म झालेले आहेत. किती? करोडो. इथून पुढेही होऊ द्यायचेत का? होऊ द्यायचेत का? नाही. त्यासाठी काय करायला पाहिजे? क्षणोक्षणी विचार करायला पाहिजे की आपल्याला पुन्हा देह नको आहे. तर हे जे कर्म आहे हे 3 प्रकारचं आहे. जे आपले काही करोडो करोडो जन्म आपण घेतलेले आहेत त्या कर्मामध्ये जे काही कर्म केलं आहे त्या कर्माचं जे काही अकाउंट असतं, जे सर्व कर्म एका अकाउंट मध्ये असतात त्याला म्हणतात संचित. काय म्हणतात त्याला? संचित. आणि हे जे संचित असतं ज्यावेळेस आपण जन्म घेतो त्यातील या आयुष्यामध्ये जो काही त्या कर्माच्या जे अकाउंट आहे त्याच्यामधला जो काही भाग आपल्याला या आयुष्यामध्ये भोगायचा आहे त्याला म्हणतात प्रारब्ध. हे दुसऱ्या प्रकारचं कर्म. त्याला काय म्हणतात? प्रारब्ध. थोडक्यात सपोज आपण दरवर्षी एक एफडी केली 1-1 लाखाची आणि 5 वर्षांनी ती एफडी पूर्ण झाली तर 5व्या वर्षी आपण किती पैसे काढू शकतो? 5 लाख आपण टाकले दरवर्षी 1-1 टाकून, पण 5व्या वर्षी फक्त आपण 1 लाख काढू शकतो. तसं प्रारब्धामध्ये संचितातलं जेवढं कर्मफळ तुम्हाला या आयुष्यात भोगायचंय तेवढं तुम्हाला या आयुष्यात दिलेलं असतं. आणि कर्माचं जे कर्म असतं ते कधी संपत नाही, त्याचे फळ कधी संपत नाही, हे चालत राहतात. आणि हे जर संपवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? क्षणोक्षणी विचार करावा लागेल. आणि मग आता हे जे जीवन मिळालेलं आहे हे मानव जीवन आहे हे कधी मिळतं? तर यासाठी 184 योनी फिरल्यानंतर हा माणूस देह मिळतो. एक जन्म कोटी कोटी फेरा मग लागे वारा न देहा. तुकोबारायांनी नामदेवरायांनी म्हटलेलं आहे की 83,99,999 जन्म झाल्यानंतर हा मानवाचा जन्म येतो. आणि मग या जन्मामध्ये आपण जन्माला आल्यानंतर जे काही आपण या जन्मात आल्यावर कर्म करतो त्याला म्हणतात क्रियमान. काय म्हणतात? क्रियमान. या जन्मात आल्यानंतर जे जे आपल्या हातून कर्म होतं त्याला क्रियमान म्हणायचं. मग चांगलं असेल वाईट असेल कसं का असेल आणि ते मग कुठे परत जमा होतं? संचितामध्ये. कुठे जमा होतं? संचित म्हणजे काय? करोडो जन्मांचे जे आपण कर्म करत आलो त्यामध्ये चांगले कर्म असतील वाईट कर्म असतील अनेक प्रकारचे कर्म असतील त्या कर्माचं जे काही टोटल अकाउंट आहे त्यातून जो काही भाग आपल्याला या जन्मात भोगायचा आहे त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि या जन्मात जे काही आपण नवीन कर्म करणार आहोत त्याला क्रियमान म्हणतात. क्रियमानामध्ये अजून नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म असे आणखी त्याचे प्रकार आहेत. तर मुख्य 3 प्रकार आहेत: संचित, प्रारब्ध, क्रियमान. कर्माचे किती प्रकार आहेत? मग या कर्मातून जर एका यामध्ये म्हटलेलं आहे की जे जे येऊलोकी करी जे ते ते परलोकी भोगी जे, सत्कर्माने सुख भोगी जे, दुष्कर्माने दुःख. तर हे लोकी आपण जे जे करतो ते आपल्याला कुठे भोगावं लागतं? परलोकी. परलोकी म्हणजे कधी? आपण करेक्ट. तर आपण गेल्यानंतर ते आपल्याला भोगावं लागतं. मग गेल्यानंतर काय होतं माहितीये? ज्या वेळेस हा आपण देह इथं ठेवतो त्यावेळेस तिथून पुढे जे काही वेळ होते की या देहातून जो काही कारण देह बाहेर पडतो, कारण देह बाहेर पडल्यानंतर यमाचे दूत येतात त्या देहाला घेऊन जातात. घेऊन जात असताना अगोदर त्याचं मुंडकं उडून टाकतात. मग त्याला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये काय करतात? पकोडा बनवतात. पकोडा माहिती ना? भजा तळून काढतात आणि मग त्याला पुन्हा असं हुक लावतात मग पुन्हा ओढीत नेतात. तर हे काय आहे? हे रूपक आहे. हे इथेच आहे. हे आपल्याच मध्ये आहे. कसं आहे तुम्हाला सांगतो. नरकाचे 3 दरवाजे आहेत. कोणते? काम, क्रोध, मोह. आपल्याला क्रोध आला की काय होतं? आपलं रक्त असं सरसायला लागतं, आपला बीपी हाय व्हायला लागतो. म्हणजेच ते तेल उकळतं. आणि मग ते राग आल्यानंतर ते तेल आपला बीपी हाय व्हायला लागतो, ते तेल उकळतं आणि मुंडकं छाटलं जातं. म्हणजे हिताली जे विचार करण्याची शक्ती असते आपली ती काय होते? नष्ट होते. होते का नाही? असं ते रूपक आहे. त्याचा शब्दशः अर्थ कधी घ्यायचा नाही. ज्या वेळेस ते नेतात आणि त्यानंतर आपण जे काही पिंड वगैरे करतो. किती पिंड असतात? 3. तुम्ही पाहिलं 10वा वगैरे कुणाचा पाहिलाय? किती ठेवतात ते पिंड? 3 असतात.
मग हा त्रिगुणात्मक 3 गुणावर चालणारा देह असल्यामुळे ते 3 पिंड, एक सत्व रज तम असे 3 पिंड असतात ते. आणि मग 10व्या नंतरचा जो कालावधी आहे मासिक श्राद्ध वगैरे असतात. आणि जीव गेल्यापासून वर्षभरापर्यंत 16 भवनातून पुढे पुढे जात तो वर्ष श्राद्ध असतं त्यावेळेस दिवशी त्याच्या कर्माचा सगळा हिशोब केला जातो. काय केलं जातं? डेबिट क्रेडिट सगळं पाहिलं जातं. किती चांगले कर्म आहेत, किती वाईट कर्म आहेत. पण त्यानंतर त्यांना कुठे पाठवायचंय? स्वर्गात पाठवायचंय की हा. याचा फैसला कधी होतो? 1 वर्षानंतर. का होतो 1 वर्षानंतर? आपले 1 वर्ष म्हणजे पितृलोकांचा 1 दिवस असतो. लक्षात आलं? आपलं 1 वर्ष म्हणजे पितृलोकाचा 1 दिवस असतो. आणि मग तिथे गेल्यानंतर आपल्याला चांगलीच वाहतूक मिळावी, आपल्या सगळे तिथले दूतांनी व्यवस्थित करावं. जी काय ती नदी पार करावी लागते. कोणती नदी आहे? वैतरणी नदी आहे. ही नदी काय पाण्याची नदी नाहीये महाराज. या नदीमध्ये पाणी नसतं. ही नदी नासलेलं रक्त पू वगैरे असे ह्यांनी भरलेली असती. दोन्ही काठांना हाडांचा खच लागलेला असतो आणि त्याच्यामध्ये भवरे असतात. कधी तो जीव त्या भवऱ्यातून खाली जातो, कधी वर येतो. ती नदी पार करावी लागते आणि ती नदी पार केल्याशिवाय पुढचे ते काही भवन आहेत ते पार होत नाहीत. अशा प्रकारे जीवाची पुढची जी काही अवस्था असते ती यात्रा सुरू असते आणि वर्षानंतर त्याचा निकाल लागतो. जो काही तुम्ही कर्म केलेले आहेत, कर्म हे प्रत्येक वेळेस होतं. तुम्ही आता बसलेला आहात ना तरी तुमच्याकडनं कर्म घडतंय. काय कर्म घडतंय सांगा? ऐकण्याचं कर्म चालू आहे. तुम्ही कधीच रिकामी नसता. क्षणोक्षणी तुमच्याकडनं कर्म होत असतं आणि त्या कर्मातून काय निर्माण होतं? पुण्य किंवा पाप. बर, आता पुण्य किंवा पाप हे तर वापरता येतं का महाराज? नाही. ते कुठं तुमचं उपयोगी येणार आहे? परलोकामध्ये. म्हणून हा जो देह आहे हा नाशवंत देह आहे. हा एक ना एक दिवस जाणार आहे. आणि तो जाताना काय करतो? तर आयुष्य खातो काळ. 3 शब्दाचं वाक्य आहे. या वाक्यामध्ये आपण जर म्हटलं कोण असा प्रश्न विचारला तो करता होतो. काय विचारलं तर ती क्रिया होते. माहितीये तुम्हाला? मग इथं कोण खातो? आयुष्य कोण खातो? काळ. काळ काय खातो? आयुष्य खातो काळ. बरोबर आहे. मग काळाचं काय जेवण काय काळाचं? आयुष्य हे जेवण आहे. आपण जन्मल्यापासून क्षणाक्षणाने आपलं जे काही आयुष्य दिलेलं आहे, ब्रह्मदेव श्वास देतो आणि विष्णूजी आपल्याला वर्षामध्ये आयुष्य देतात. त्यामधील जे अगोदर बदल तेव्हा आपल्याला जावाच लागतं. इथं आपण एक क्षणही राहू शकत नाही. जे काय आहे हे आयुष्य आपलं भाड्याने घेतल्यासारखं आहे. आपण इथे पाहुणे आहोत. काय आहोत? पाहुणे आहोत. कुणाचे पाहुणे आहोत? हरिपाठात सांगितलेलं आहे ज्ञानोबारायांनी. यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो. यमाचा प्राणी पाहुणा होय. हा कोणाचा पाहुणा आहे? यमाचा आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तर हा जो काळ आयुष्य खात आहे तर त्याच्या अगोदर आपण सावध व्हायला पाहिजे. का सावध व्हायला पाहिजे? कारण हा जो जन्म मृत्यूचा फेरा आहे, हा जन्म मृत्यूचा फेरा आपल्याला चुकवायचा असेल तर सावध झालं पाहिजे. आणि सावध झालो तर आपण जन्म मरणाचा फेरा चुकवू शकतो. नाहीतर शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. आपल्याला पुन्हा पुन्हा इथं जन्म घ्यावा लागेल. पुन्हा पुन्हा हे सगळे जे काही इथल्या कर्म आहेत, यातना आहे, दुःख आहे, सगळं भोगावं लागेल. पुन्हा मरायचं, पुन्हा जन्म घ्यायचं, हे अखंड चालू राहील. त्याच्याऐवजी आपण काय केलं तर आपल्या सुटका होणे? तर 3रा चंद्रात काय सांगितलंय? संत
चंदन मागणी धरावी आवडी चंदन मागणी धरावी आवडी संत समगम धरावी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. तो संत कोणाला म्हणायचं? संत समागमी आपल्याला आवडी धरायची, संत कोणाला म्हणायचं? हा महाराज, कोणाला म्हणायचं संत? जे बुक्का लावतात, कपी जयंतीला अष्टगंध वगैरे लावतात, नेहरू धोतर घालतात, यांना संत म्हणायचं का? नाही. मग संत कोणाला म्हणायचं? संत कसे असतात? संतांच्या आचरणात सहजता असते, पण विचारात काठिण्य असतं. संत राहायला खूप सोपे असतात, त्यामुळं संतांचे जे काही हे आहे नक्कल कोणी करू शकतं. तुम्ही इथं देवळाकडून जाताना सहज मागे पाहिलं, म्हटलं हो महाराज, 10-15 जण तुम्हाला मागे वळून पाहता दिसतील का नाही? पण सगळे संत आहेत. तर संत कोणाला म्हणायचं? तर जे समाजाला उपदेश करून समाजातील विचाराची पातळी वाढवून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतात, त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त करून देतात, त्यांना ज्ञानाची आणि त्यांची जोड घालून देतात, जीवाशिवाची जी जोड घालून देतात, त्यांना संत म्हणायचं. मग जीवाची शिवाची आपली कधी भेट झाली का? नाही झाली. तर झाली. जीव कुठे असतो? जीवाशिवाची भेट म्हणजेच आपल्या आतमध्ये जो अंतरंगात परमात्मा आहे आणि हे जे शरीर ज्याचं घर आहे, या घरात जो परमात्मा राहतो, त्याची आणि आपली ओळख झाली पाहिजे. तर आपल्याला काय होईल? ज्ञान प्राप्त होईल. ज्ञानाच्या विरुद्ध शब्द कोणता? ज्ञानाच्या विरुद्ध शब्द कोणता? नाही. अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव, तो ज्ञानाच्या विरुद्ध नाहीये. अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव. विज्ञान म्हणजे काय? ज्ञानाच्या विरुद्ध येईल विज्ञान? नाही. विज्ञान सुद्धा वेगळाच शब्द आहे. अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव. ज्ञान हे ज्ञानच असतं, ज्ञानाला विरुद्ध शब्द नाहीचे. ज्ञान हे ज्ञानच असतं. मग ते कोणत्याही प्रकारचं असेल. तुम्हाला शाळेत तुम्ही शिकतात ते ज्ञान असेल, तुम्हाला शाळेत वेगवेगळे विषय शिकवतात, त्यालाही ज्ञान मिळता येईल. आपण इथे भगवद्गीता शिकतो, भजन शिकतो, कीर्तन शिकतो, प्रवचन शिकतो. आपल्याला हे आपले अमोल महाराज जे काही शिकवतात ते सुद्धा पारमार्थिक ज्ञान आहे. हे ज्ञान आहे. हे ज्ञान प्राप्त झाल्यावर काय होतं? अज्ञान नाहीसं होतं. आणि हे अज्ञान नाहीसं करण्याचं काम कोण करतात? संत करतात. त्यासाठी ते काय म्हणतात? संत खूप लोकांना उठवतात. ते सांगतात, उठा उठा साधू संत, उठा उठा साधू संत, सदा फुला
मग भगवंत शोधला पाहिजे का नाही आपण? सगळ्यात अगोदर काय शोधला पाहिजे? भगवंत. कुठे असतो भगवंत? आपण कुठून आलोय? आपण कुठून आलोय आणि कुठे जाणार आहोत? आम्ही वैकुंठवासी म्हटले ना तुकाराम महाराजांनी. आपण वैकुंठातून आलेलो आहे, परत जाणार आहोत. पण त्याच्या आधी आपल्याला देव कळला पाहिजे. आता मी तुम्हाला विचारतो प्रश्न, देव देवळात आहे का देवात देऊळ आहे? सांग. देवळात देव आहे का देवात देऊळ आहे? देवळात देव आहे ना. देवळात देव तर आहेच आहे, पण देवात देऊळ आहे कसं? ज्ञानोबाने म्हटलंय, आता विश्वात्मके देवे. विश्वात्मक देव आहे, अख्ख्या विश्वात देव आहे. हरिपाठात सांगितले ना, भरला घर जाट विठ्ठल देव प्रत्येकामध्ये भरलेला, स्थळी, काळी, काष्टी आणि पाषाणी आहे का? सगळीकडे देव आहे का नाही? मी आता तुम्हाला सांगतो. समुद्रात काय आहे? पाणी. तेच पाणी जो पाऊस पडतो, ते पाणी आणि समुद्रातलं पाणी वेगळं आहे का? समजा इथं भातात भरलेलं पाणी, ते पाणी पावसातून येणारं पाणी आणि समुद्रातलं पाणी वेगळं आहे का? तसाच देव हा सगळीकडे चैतन्य रूपी ओतप्रोत भरलेला आहे. आता पहा, महाराज, हे महाराज पकवाज वाजवतात, खूप छान वाजवतात महाराज. तर मला सांगा, पकवाज तुम्ही वाजवताय का देव वाजताय? सकाळी आंघोळ तुम्ही केली की देवाने घातली? तुम्ही आता बादली घेतली असेल, मग घेतला असेल, मग ओतून घेतला असेल, तुम्ही आंघोळ केली का देवाने घातली? तुम्हीच केली ना. बघा, महाराज काय म्हणतात, आंघोळ मीच केली. महाराजांनी मग घेतला, पहिला मग ओतला, दुसरा मग ओतताना आतमधला जो काय तो निघून गेला. मग महाराजांना आंघोळ कोण घालत होतं सांगा? महाराज म्हणले मीच आंघोळ केली. मग महाराज स्वतः आंघोळ करत होते का महाराजांना आंघोळ घालणारा कोणी दुसरा होता? लक्षात येत आहे का तुमच्या? म्हणजे महाराजांना कोण आंघोळ होता? देव. तो देव गेला तर मग कुठे आंघोळ होईल? मग कोण आंघोळ घालेल? आलं लक्षात? मग आता पकवास तुम्ही वाजवताय का देव वाजवताय? भजन किंवा अभंग महाराज तुम्ही म्हणताय का देव म्हणतोय? इथं कीर्तन मी करतोय का देव करतोय? मी काहीच नाही, देव करतोय. जे काय करतोय ते सगळं काय आहे? पण माझ्यामध्ये जो देव आहे, महाराजांमध्ये जो आहे, तोच देव याच्यामध्ये आहे का नाही? तोच देव ह्या महाराजांमध्ये आहे का नाही? तोच देव बाहेर गाय उभी असेल त्याच्यामध्ये आहे की नाही? तिकडे कुत्रे फिरत असेल त्याच्यामध्ये आहे का नाही? सगळ्यामध्ये देव एकच आहे. सर्वांगे राम सर्व घटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी.
तुम्ही असं अज्युम करा की असे आपण ना 100 माठ भरून ठेवलेत पाण्याने. सूर्य असा उगवलेला आहे, आपण वर टेरेसवर जाऊन असे माठ भरून ठेवलेले आहे. तुम्ही जाऊन पाहिलं की त्या माठात तुम्हाला काय दिसतंय? सूर्य दिसतोय. प्रत्येक माठात दिसतोय. मग 100 माठात 100 सूर्य आहेत का? नाही. सूर्य एकच आहे, पण तो सगळ्या माठामध्ये वेगवेगळा दिसतो आपल्याला, पण सूर्य एकच आहे. तसा देव काय आहे? एकच आहे, पण तो सगळ्यांमध्ये भरलेला आहे. तर आता हे संत कसे असतात, संतांची समागमी का करायची, याचं तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. तुम्ही कुंभार माहिती तुम्हाला? आपल्यात आहे कोणी? आता कुंभार काय करतात? मडके घडवतात, बरोबर आहे. मडके घडवल्यानंतर काय करतात? ते जे हे असतं, आवा असतो, आवा लावतात, बरोबर का? आवा लावतात ना. आवा म्हणजे ती भट्टी असते ना, ते भट्टीमध्ये ते मडके ठेवतात आणि मग ते भाजून निघल्या काय होतात? पक्के होतात, बरोबर आहे. आणि ते भाजत असताना त्या मडक्यामध्ये काही मडक्यांना काय जाते? चीर वगैरे जाते, बरोबर आहे. थोडस त्याला छिद्र जातं, चीर जाते. मग ते काय करतात ते कुंभार लोक? ते मडकं विकायला नेत नाही. कारण काय झालंय? ते भाजलंय, त्याची पुन्हा माती पण होत नाही, त्याला काय गेलेलं? चिरा गेलेला आहे. मग ते मडके काय करतात? असं रस्ता असतो, रस्त्याच्या पलीकडे ते रचून ठेवलेले असतात. काय केलेले असतात? रचून ठेवतात का नाही? ते काही विकले जात नाही, काही नाही. मग ते बाजूला जातात आणि ते पण माती पण होत नाही. मग ते असे बाजूला काढलेले. आपण सगळे तसेच चिरा गेलेले मडके आहोत. काय आहोत आपण सगळे? चिरा गेलेले मडके आहोत. मग एक दिवशी काय होतं? एक संत महात्मा, एक मोठा महात्मा त्या रस्त्याने चाललेला असतो आणि चाललेला असतो. त्या कुंभारांना विचारतो की दादा, हे इथं ठेवलेत मडके, एक मडकं द्या मला. मला घेऊन जाते, काय नाही, ते चिरा गेलेले. नाही नाही म्हटले, तुम्ही त्याला बनवलंय, घडवलंय, तर तुम्हाला घ्यावंच लागेल. फुलाची पाकळी घ्या, मला एक मडकं द्या. बरं म्हणतो, ठीक आहे, द्या 10 रुपये. 10 रुपये देऊन ते तो जो चिरा गेलेला माठ असतो ते घेतात, नदीवर जातात, स्नान वगैरे करतात, ते पाण्याने भरतात आणि येतात कुठे? शिवजींच्या मंदिरात. शिवजींच्या मंदिरात आल्यावर ते पिंडीच्या वरती असं बांधतात. तर संत महात्मे काय करतात? तर तुम्ही त्यांचा समागम केला तर ते तुम्हाला देवाच्या डोक्यावर बसवतील आणि तुमचा उद्धार करतील. संत समागमी धरावी आवडी. तुम्ही सगळे चिरा गेलेले मडके होते, त्याच्यात पाणी भरून देवाच्या डोक्यावर बसवायचं काम आपले महाराज मोठ्या शीतपिणे आणि आनंदाने करत आहेत. त्यांचं हे एवढं सोपं नाही, हे करणं पण खूप अवघड आहे. त्यासाठी म्हणजे खूप ते म्हणतात ना, शिवहाचं काळीच लागतं, असे आपले महाराज आहेत. आणि हे तुम्हाला घडवतायत. तुमच्यात जरी काही दोष असतील, गुण असतील, तुम्हाला त्यांनी दोष गुणासहित काय स्वीकारलेला आहे. आणि आता तुम्हाला काय चाललंय? तर असे थपक्या मारून तुमचं घडवण्याचं काम चाललंय. काय महाराज? बरोबर आहे ना? त्या चाकावर फिरवतात आणि ते मडकं घडवतात, तसं तुमचे घडवण्याचं काम चाललेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर संतांचे समागम केला तर ते तुम्हाला देवाच्या डोक्यावर नेऊन बसवतील, तुमचा उद्धार करतील. त्यामुळं संत समागमी करावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तर अशा प्रकारे हे जे संत महात्मे असतात, हे तुमचा उद्धार करण्यासाठी, तुमच्यावर उपकार करण्यासाठी या पृथ्वी तलावर आले असतात. त्यामुळे यांच्यात नेहमी यांचा समागम करून यांची संगती धरावी. कारण यांची जर संगती केली तर कशा प्रकारे लाभ होतो? तर रेड्याने ज्ञानोबा यांची संगती केली की नाही केली? केली. तर त्या रेड्याची समाधी आज पाळी फाट्यावर, तिथं जाऊन लोक पाया पडतात. ज्ञानोबराची भिंतीने संगती केली. आज भिंतीच्या पाया पडता नाही, तुम्ही जाता येता वडगाव चौकात, तिथे या बाजूला आहे का नाही? कुठे तिला देव पण आलं का नाही? अहो, ज्ञानोबा रायांची संगती खांबानी केली. खांबानी, त्या खांबाचं आज मंदिर नेवाशामध्ये आहे का नाही? तर तुम्ही आम्ही केले तर आपला उद्धार होईल का नाही होईल? होत का ना? नाहीतरी म्हणा, होईल का नाही होईल? नक्कीच होईल, नक्कीच होईल. त्यामुळे आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा असेल, आपल्याला मुक्तीच्या बाजूने मुक्तीकडे जर जायचं असेल आणि ह्या जन्माचा जो काही कोटी फेरा आहे तो टाळायचा असेल तर काय केलं पाहिजे? संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तर परमार्थ म्हणजे काय? कोण सांगते? तुम्हाला शाळेत शिकवलं असेल परमार्थ म्हणजे काय?
नाही माहिती सांगतो मी. परम म्हणजे उच्च, उच्च कोटीचा, उच्च दर्जाचा. अर्थ म्हणजे धन, पैसा. परम हा शब्द उच्च साठी वापरला जातो. म्हणजे जसं परमवीर चक्र असतं ना मिलिटरीमध्ये, हे असतं मेडल असतं, काय असतं, पारितोषिक असतं, काय असतं ते, परमवीर चक्र. त्यानंतर आपल्या भारतात परम कम्प्युटर, परम संगणक. परम म्हणजे सर्वात उच्च दर्जाचं संगणक, त्याला परम संगणक म्हणतात. मग त्याच्या परम म्हणजे उच्च दर्जाचं, अर्थ म्हणजे धन, उच्च दर्जाचं धन. अहो ते धन कसं आहे महाराज, कसं आहे ते धन? तुम्ही हे पैसा अडका असं धन आहे का? नाही. तर ते धन असं आहे, ते कोणी चोरी करू शकत नाही, ते कोणी तुम्हाला तुमच्याकडून घेऊ पण शकत नाही. ते धन असं इतक्या उच्च दर्जाचं धन आहे की त्याची कधी चोरी होऊ शकत नाही, ते तुमच्याकडून कोणी घेऊ शकत नाही. मग एकदाच आपल्याला देव सापडला, परमार्थ केला आपण, हे असं धन आहे की त्याची चोरी होत नाही, जे कोणी घेऊन जाऊ शकत नाही, जे त्याचा नाश पण होत नाही, आणि ते तुम्हाला इथून गेल्यानंतर सुद्धा जे उपयोगी पडतं त्याला म्हणतात, काय म्हणतात त्याला, परमधन, परमार्थ. आता पहा, तुम्ही समजा परदेशात गेले फिरायला, समजा हाँगकाँग, थायलंड किंवा अजून काय असेल, किंवा तुम्ही इकडे दुबईला गेले तुम्ही विमानाने गेले, तिथे उतरले आणि तुम्हाला एक वस्तू घ्यायची, तर तुम्ही तिथे रुपये दिल्यावर ते देतील का? नाही देतील का? का नाही देणार? तिथे रुपये चालत नाही, तिथे काय दिनार चालतं. तुम्ही थायलंड तिथं भात चालतं. तुम्ही सिंगापूरला गेले, तिथं तुम्हाला सिंगापोरियन डॉलर्स मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल, तरच तुम्हाला तिथे खरेदी करता येईल. मग स्वर्गात गेल्यावर काय चालतं? पुण्य. तुम्ही जे काही पुण्य कमावलं त्याचा उपयोग तुम्हाला कुठे होणार आहे? या देहाच्या नंतर, इथून गेल्यानंतर. मग तिथं कोणतं चालतं जाणं? पुण्य. पुण्य कशाने मिळतं, कुठे मिळतं? चला आपण विकत घेऊया जाऊन. कुठे बाजार भरला पुण्याचा, सांगा बरं. मग काय करायचं पुण्यासाठी? पुण्य हवा आहे काय? चांगलं कर्म होतं किंवा चांगलं कर्म आपण जाणून बुजून करतो, किंवा जे काही सत्कर्म आपल्याला करतं त्यातून आपल्याला पुण्य लाभत असतं, आणि जे काही आपल्याला वाईट कर्म होतं त्याच्यातून आपल्याला पाप लागत असतं. तर काय काय वेळेस काय होतं, आता सांगितलं, महाराजांनी सांगितलंय की पुण्य करायचंय. मग काय होतं, महाराज चला आता ते हातामध्ये शिवजींसाठी पाणी आणि थोडी साखर घेऊन चाललेली असतात बरं का. साखर घेऊन चाललेले असताना मधील झाडाखाली एक भिकारी बसलेला असतो. महाराजांना आठवतं, महाराज म्हणले पुण्य कमायला, चांगलं कार्य करायचं, ते भिकारी मुकलेला असून त्याला थोडीशी साखर खाऊ घालूयात म्हणून हे महाराज देवाला चांगलं साखर घेतात आणि त्या भिकाऱ्याच्या हातावर ठेवतात. आता तो भिकाऱ्याचा हात साखर खातो, बाकी साखर सगळी त्या केसांना. आता ते केसांमध्ये ती साखर चोळल्यामुळे त्याच्या एक तर त्यांनी आंघोळ वगैरे केलेली, भिकाऱ्याने त्या केसांना मुंग्या लागतात. मुंग्या लागल्यामुळं काय होतात, हे गेले पुण्य करायला,
पण झालं काय, उलटच झालं. उलट त्या भिकाऱ्याला त्रास व्हायला लागला, त्या मुंग्या चावायला लागल्या. मग मुंग्या चावायला लागल्यामुळं ते लागले असं केस वगैरे ते खाजवायला वगैरे लागलं तो भिकारी. तेवढ्याच शाळेतली ही मुलं तिथून चाललेली असतात आणि चाललेले असतात. ते पाहतात बा हे भिकारी असं काहीतरी वेगळं करतंय. आणि मग आहे ना ते ऊस खात चाललेले असतात. ऊस खात चाललेले असताना मग मुद्दाम त्या चोयट्या असतात ना ऊसाच्या, त्या भिकाऱ्याच्या अंगावर फेकतात. मग त्याच्या अंगावर पडल्यामुळं त्या चोयट्यांच्या वाजताने त्या मुंग्या तिथून बाजूला होऊन खाली येतात. आता ह्या पोरांनी पुण्य कमाईसाठी चोयट्या फेकल्या असतात का? नाही, गंमत म्हणून केले असतात. पण त्याचा परिणाम काय होतो? पुण्य लागतं त्या डाऊलट. त्या चोयट्या त्या भिकाऱ्याच्या अंगावर फेकल्यामुळे त्या वरच्या मुंग्या खाली येतात. पण जो स्वतःहून तिथं पुण्य करायला गेला होता मुलगा, त्याला काय झालं उलट? त्यामुळं पुण्य मिळवायचं ते सहज मिळतं. आपण नेहमी स्वतःला चांगलं ठेवलं पाहिजे, आपले विचार चांगले ठेवले पाहिजे, आचार चांगले ठेवले पाहिजे, म्हणजे आपोआप पुण्य आपल्याला मिळेल. पुण्य मिळालं तर आपल्याला पुढे परत जन्म घ्यावा लागणार नाही. तर एक वैभव असतो. कोण असतो? आणि एक विवेक असतो. एक वैभव असतो, एक विवेक असतो. दोघं खूप चांगले मित्र असतात. आणि मग ते काय करतात? आता काय करायचं? तर मग ते लाकूड तोडून ते विकायचं काम करतात. दररोज जंगलात जायचं, लाकडे तोडायची, ते नेऊन विकायची, असं चाललेलं असतं. एक दिवस असंच ते जंगलात गेलेले असतात लाकडे तोडण्यासाठी. आणि लाकडे तोडत असताना काय होतं? तर तिथे त्यांना आवाज येतो, वाचवा वाचवा. ते जाऊन पाहतात तर कुणाच्यावर तरी अंगावर शिवानी झडप मारलेली असते. तो माणूस रक्तबंबाळ झाला असतो. यांच्याकडे काय असतात? कुऱ्हाडी असतात. ते सिंहाला कुऱ्हाडीने मारून बाजूला करतात. तो सिंह पळून जातो. आणि तो जो कोण माणूस असतो तो असतो त्या नगरीचा राजा असतो. मग तो राजा त्यांना म्हणतो, उद्या दरबारात या आणि तुम्हाला जे पाहिजे ते मागा. म्हणजे तुम्ही माझे प्राण वाचवले आहेत, तुम्ही उद्या दरबारात येऊन तुम्हाला जे हवे माझ्याकडून मागून घ्या. मग दुसऱ्या दिवशी हे दोघं वैभव आणि विवेक हे म्हणतात, चला आता परत लाकडं तोडावं लागायची नाही, परत काय जाऊन जंगलामध्ये फिरावं लागायचं नाही, लाकडं तोडायची काही आवश्यकता पडणार नाही. आणि मग ते जातात. दरबारात गेल्यानंतर राजा त्यांना विचारतो, काय पाहिजे? अगोदर वैभव काय म्हणतो, महाराज मला व्यापार करण्यासाठी मला 1 करोड रुपये द्या म्हणे. राजा म्हणला, ठीक आहे, त्याला 1 करोड रुपये. दुसरा काय म्हणतो, जो विवेक असतो तो म्हणतो, महाराज मला आहे ना शिकायचंय. मला तुमचा जो ऋषी आहे, तुमचे राजश्री, राजाचा जो काही महर्षी ऋषी असतो, त्या ऋषींकडे मला शिक्षण मिळावं ही माझी इच्छा आहे. वैभव काय मागतो? 1 करोड रुपये व्यापार करण्यासाठी. आणि विवेक काय मागतो? मला ह्या तुमच्या गुरुंकडनं शिक्षण मिळावी ही माझी इच्छा आहे. पण ठीक आहे म्हणतात, जावा ह्यांना गुरुंकडे नेऊन घालवा आणि त्यांना सांगा ह्यांना व्यवस्थित सगळ्या प्रकारचं शिक्षण देऊन ज्ञानी करायला सांगा. आता इकडे हे 1 करोड रुपये घेऊन येतात, एक धंदा सुरू करतात. ते धंदा चालतो आणि नंतर ते पैसे संपून जातात. संपून झाल्यावर ह्यांची परिस्थिती, वैभवची परत काय होते? खाली येते. वैभवची परत परिस्थिती खाली येते. आणि तिकडे काय होतं? तो विवेक त्या गुरुंकडनं ज्ञान घेऊन ब्रह्मज्ञानी होतो. आणि शेवटी ते जे राजे जे ऋषी असतात, राजाचे जे कोणी ऋषी असतात, ते ऋषी राजाला म्हणतात की आता मी सेवानिवृत्ती घेतो, पण माझ्या जागेवर माझ्या मुलाला तुम्ही नियुक्त करू नका, किंवा तो त्या लायकीचा नाहीये. तर हा जो आहे विवेक, याला तुम्ही राजाचा ऋषी बनवा, राजगृही ऋषी बनवा. आणि मग त्या विवेकला काय करतात? ते ऋषी बनवतात, राजाचा ऋषी बनवतात. आणि इकडे वैभवचं काय झालेलं असतं? दिवाळखोरीमध्ये दिवाळ निघून पुन्हा तो आहे त्याच लेवलला येत असतो. आणि मग नंतर ते राजाचा ऋषी झाल्यानंतर विवेकला आठवते की आपला एक मुलगा, आपला एक मित्र होता खास, वैभव, आपण जाऊन त्याला भेटूयात. आणि मग हा विवेक आहे तो विचार त्या गावी जातो. त्यांच्या गावी गेल्यावर पाहतो तर ह्याच्याकडे काही नसतं, ना पैसे राहिलेले असतात, ना व्यापार असतो, ते अगदी गरीब झालेला असतो. कोण? वैभव. आणि मग विवेक त्याला म्हणतो, अरे काय झालं, हे कसं झालं? अरे म्हणतो, तुम्ही राजाला काय मागितलं?
वैभव नाही मागितलं, ज्ञान मागितलं. आणि ज्ञानाच्या जीवावर तुम्ही राजाचे ऋषी झाला. मी काय मागितलं? मी तर पैसे मागितले, ते पैसे उडून गेले आणि मी पुन्हा आहे त्या लेवलला आलो. म्हटलं माझ्याकडे वैभव होतं पण विवेक नव्हता, म्हणून मी असा अधोगतीला आलो. आणि विवेक असं तुमच्याकडे ज्ञान असल्यामुळे तो उच्च कोटीला गेला आहे. म्हणून आपल्याला जीवनामध्ये काय करायचं आहे तर संत समागम करून विवेक बाळगायचा आहे. काय बाळगायचं आहे? विवेक बाळगायचा आहे. आणि ते कुठे करायचं आहे तर चौथ्या चरणात तुकोबाराय म्हणतात, कमने हलोकीच्या व्यवहारे, कमने हलोकीच्या व्यवहारे, नका डोळे दुरे भरून राहो, नका डोळे भरे भरून राहो, नका डोळे दुरे भरून राहो. तुका म्हणे इही लोकीच्या व्यवहारे, नका डोळे दुरे भरुनी राहू. आता इह लोकीचा व्यवहार करताना तुम्ही जे काही धन जोडणार आहेत, उत्तम व्यवहारे जोडावे जण. तर त्यामध्ये सुद्धा आपण जे काही करणार आहोत विवेक पूर्ण आणि चांगल्याच पद्धतीने करणार आहेत. कधी आपण कधी खोटं बोलणार नाही, कधी चोरी लबाडी करायची नाही. नेहमी जे काय आपण करणार आहोत ते सत्यच करायचं आहे आपल्याला. त्यामुळं या लोकीचा जो व्यवहार तुमचा होणार आहे तसेच फळ तुम्हाला परलोकी मिळणार आहे. याच्याविषयी मी तुम्हाला एक महाभारताचं दृष्टांत सांगतो. तर काय होतं त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाच्या पायाला बाण लागतो आणि ते जातात. ते गेल्यानंतर 5 पांडव म्हणजे युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि द्रौपदी हे 5 जण काय विचार करतात की चला आपण आता कुठे जाऊया? स्वर्गाकडे जाऊया. मग हे 5 ही जण निघतात आणि मग ते उत्तरेकडे प्रवास करायला सुरुवात करतात. उत्तरेकडे प्रवास करायला सुरुवात केल्यावर थोडं ते हिमालयाकडे थोडं वर चढून गेल्यानंतर द्रौपदी पडते. आणि द्रौपदी तिथे पडते म्हणजे देह ठेवते. तो देह ठेवल्यानंतर भीम धर्मराजाला म्हणजे युधिष्ठिराला विचारतो, म्हणतो द्रौपदीने तर कधी काही पाप केलं नव्हतं दादा, मग हिने असा देह का ठेवला? तर ते सांगतात की द्रौपदीला, जरी द्रौपदी आपल्या 5 जणांची पत्नी असली तरी द्रौपदीला आपल्या 5 पैकी अर्जुनाचा जास्त आपुलकी होती, अर्जुनाबद्दल जास्त आस्था होती, म्हणून तिची ही गती झालेली आहे. बस चला. आणि तेथच त्यांच्या बरोबर एक कुत्राही कुठून तरी येतो आणि तो चाललेला असतो. पुढे पुढे गेल्यावर अजून थोडे वरती गेल्यावर जो नकुल आहे तो नकुल पडतो, देह ठेवतो. पुन्हा भीमदादा विचारतो, दादा हे असा नकुल तर का झालं? तर ते काय सांगतात, धर्मराज युधिष्ठिर काय म्हणतात की नकुलला आपल्या सौंदर्याचा खूप गर्व होता. त्याला वाटायचं की आपल्यासारखा सुंदर इथे कोणीच नाहीये आणि केवळ त्या एका अवगुणामुळे त्याला इथे देह ठेवावा लागलेला आहे. मग पुन्हा मग तिथून त्याचं ते क्रियाक्रम आटपून ते अजून पुढे जातात. पुढे गेल्यावर सहदेव पण देह ठेवून देतो. सहदेवाने देह टाकल्यावर पुन्हा भीमदादा विचारतो, दादा अरे हा तर किती चांगला होता, ह्याने कधीच काही केलं नाहीये, कधी कुणाला तो बोलला सुद्धा नाहीये, कधी कुणाशी सगळ्यांशी चांगला आवाज होता, मग ह्याचं असं का झालं? सहदेवाचं लहान होता आपल्यामध्ये, आपली कधीच त्यांनी अवहेलना केली नाही, आपला कधी अपमान केला नाही, आपलं प्रत्येक गोष्ट कशी का असताना त्यांनी आपली मानलेली आहे, मग सहदेवाचं असं का झालं? तर धर्मराज युधिष्ठिर सांगतात की यांना असं वाटायचं की माझ्यासारखा ज्ञानी महाज्ञानी या जगतामध्ये कोणीच नाही, आणि हा जो अहंकार होता त्या अहंकारामुळे आज यांची ही गती झालेली आहे. पहा सगळं चांगलंय, फक्त एक अहंकार होता की माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाहीये. मग असेच ते पुढे 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 जातात आणि पुढे गेल्यावर अर्जुन पडतो. अर्जुन पडल्यावर पुन्हा भीमदादा विचारतात, दादा अरे आता अर्जुनाने तर काहीच नाही रे पुण्य केलं, ते पाप केलं कधीच
कधीच काही खोटं नाही बोलला, कधी धर्माच्या विरुद्ध नाही वागला, जे काही वागला तो धर्माला धरून वागला. आणि मग अर्जुनाची ही गती का व्हावी? तर धर्मराज युधिष्ठिर पुन्हा त्याला सांगतात बरं का महाराज, धर्मराज युधिष्ठिर पुन्हा काय सांगतात त्याला की अर्जुनाला एक अभिमान होता की माझ्यासारखा धनुर्धर अख्ख्या जगात कोणी नाहीये. आणि तो जो अभिमान होता त्या अभिमानामुळे आज अर्जुनाला इथं देह ठेवायला लागला. मग असं करता करता पुढे जात जात असताना मध्येच दरी येते आणि भीम दादा काय म्हणतो, मी जातो पलीकडे. पण तेवढ्यात तो त्या ह्याच्यामध्ये पडतो. पडायला लागता लागता तो म्हणतो, दादा मला माहितीये मी आता जाणार आहे, पण माझी गती अशी का होईल सांगता का? तर तो पडत असताना धर्मराज युधिष्ठिर सांगतात, हे बघ तू सगळ्यात बलाढ्य होता, पण तुला हे वाटायचं की माझ्यासारखं बळ कोणाच्यातच नाहीये. आणि हा जो तुझा अहंकार होता, हे जे काय तुझी धारणा होती की त्यामुळे तुला हे करावं लागलेलं आहे. आणि मग तिथून पुढे धर्मराज पुढे जातात आणि दरवाजा स्वर्गाचा उघडला जातो. उघडला गेला तर दारात स्वतः धर्मराज त्याचे वडील उभे असतात, स्वागत करतात, या म्हणतात. आणि मग ते त्याला विचारतात की हे धर्मराजा, हे युधिष्ठिर, स्वर्गामध्ये तुम्हा दोघांपैकी म्हणजे तो कुत्रा असणार त्यांच्या बरोबर, तो एकतर तुम्हाला येता येईल किंवा त्या कुत्र्याला मी घेऊ शकतो. मी दोघांनाही घेणार नाहीये. तुम्ही सांगा कोणाला घेऊ, तुम्हाला घेऊ की त्या श्वानाला घेऊ? तर म्हणतात की आतापर्यंत मला ह्या श्वानाने इथपर्यंत साथ दिली, तिथून निघाल्यापासून इथपर्यंत माझा एक एक भाऊ, एक माझे भाया भाऊ हे एक एक सुटत गेले, पण शेवटपर्यंत साथ दिली, तर मी ह्याला बाहेर नाही ठेवू शकत. भले तुम्ही मला घेऊ नका, नाही घेतलं तरी चालेल, पण घ्यायचं असेल तर आम्हाला दोघांना घ्यावं लागेल, नाहीतर मी एकटा स्वर्गात येणार नाही. असं म्हटलं स्वतः लगेच ते धर्मराज असतात ना ते प्रकट होतात. ते कुत्रा असतो तेच धर्मराज असतात, तो यम असतो, यमदेव असतात आणि ते प्रकट होतात. आणि मग ते त्या युधिष्ठिर सांगतात की खरंच म्हणे एवढं त्या श्वानाबद्दल असता तरी इथं सुद्धा तुम्ही धर्माची हानी होऊ दिली नाहीये. मग म्हणतात चला आमच्या बरोबर. आता पुढे गेल्यावर काय होतं माहितीये का? नीट ऐका. पुढे गेल्यावर ते नेतात तर तेवढ्यात त्यांना आवाज येतो करण्याचा. ते जाऊन पाहतात तर इकडे ती द्रौपदीला असं हे बांधलेलं असतं उलट आणि यमदूत हाणत असतात, मारत असतात आणि ती मोठमोठ्याने किंचाळत असती. तर हे पाहतात दृष्टीमध्ये हे काय? ते काय म्हणतात ते द्रौपदी आहे आणि ती बोलली होती की आंधळ्याचा मुलगा आंधळा आणि त्याच्यामुळे तिला नरकात जावं लागलेलं आहे. पुढे त्यांना अर्जुन दिसतो, अर्जुनाला वेगळी शिक्षा देत असतात. असं करता करता सगळे भाऊ नरकात आहेत. आणि मग हे म्हणतात की असं कसं होऊ शकतं, माझ्या भावाने कधीही धर्माच्या विरुद्ध काही कार्य केलं नाहीये, यांना काय येतं? तर म्हणे तुमचे भाऊ सुखरूप स्वर्गात आहेत. हे तुम्हाला नरक यासाठी दाखवलं आहे की ज्या वेळेस अश्वत्थामा मारला गेला त्यावेळेस तुम्ही अर्ध सत्य आणि अर्ध खोटं बोलले होते. त्यावेळेस तुम्ही अर्ध सत्य वेगळे. ज्या वेळेस म्हणतात की अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा नावाचा हत्ती मेलेला असतो आणि स्वतः द्रोणाचार्य कुणाच्या विश्वास नसतो तर म्हणतात युधिष्ठिर कधी खोटं बोलणार नाही. म्हणून युधिष्ठिरापाशी येतात आणि विचारतात काय अश्वत्थामा मारला गेला? तर ते म्हणतात हो अश्वत्थामा मारला गेला. तर अश्वत्थामा नावाचा हत्ती मारलेला असतो. ते अश्वत्थामा म्हणजे हे समजतो आपला मुलगा मारला गेलाय आणि ते तिथे खाली बसतात बांबावून आणि त्यावेळेस अर्जुन त्यांचा वध करतो द्रोणाचार्यांचा. आणि त्यावेळेस युधिष्ठिर हे अर्ध ते खोटं बोललेले असतात. त्याच्यामुळे युधिष्ठिराला काय पाहावं लागलं? नरक पाहावं लागलं. आणि मग त्यानंतर ते पुढे स्वर्गात गेल्यानंतर पाहतात तर दुर्योधन, दुःशासन, कर्ण वगैरे सगळे असे स्वर्गामध्ये चांगले सिंहासनावर बसले. बाजूला द्रौपदी, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव पण बसलेले आहेत. तर धर्मराज विचारतात की महाराज ते ठीक आहे आमची भावंड वगैरे, पण ह्यांना अहो म्हणजे तसं ठरलंच होतं जो कोणी युद्धात पाठ टाकून नाही लढता लढता वीरगतीला प्राप्त होईल त्याला स्वर्ग प्राप्त होईल. आलं लक्षामध्ये? तर हे लोक आपण जे जे काही करतो, आता पांडव तर महात्मा होते, पांडव महात्मा होते, त्यांनी कसल्याही प्रकारचे काही पाप वगैरे केलं नाहीये. भले त्यांना अज्ञातवासात जावं लागलं, वनवासात जावं लागलं, त्यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला,
त्यांना लक्षगृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला तरी त्यांनी कधी सूडबुद्धीने पाहिलं नाही. ज्या वेळेस ते सगळं भोगून आले, दुर्योधनाला म्हणले की आम्हाला 5 गावे तरी दे. श्रीकृष्णाला पाठवलं की त्यांना विचारा, आम्हाला नको हे जरी आम्ही असं एवढं मोठं हे असेल तुम्हाला राहू द्या, पण आम्हाला 5 जणांना 5 गावे द्या. तर दुर्योधन काय म्हटला होता की सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा मी जमीन देणार नाही. त्यामुळे हे सगळं युद्ध झालं. तर या जन्मामध्ये जे जे करावं ते परलोकी बघावं. सत्कर्माने सुख भोगावं, दुष्कर्माने दुःख. म्हणून तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुनी पाहू. आता पहा, डोळे धुरे भरुनी पाहू म्हणजे कसं, ज्यावेळेस आता आपल्या डोळ्यात दूर जातो तर आपल्याला अचानक दिसेन असं होतं, काहीच पुढचं दिसत नाही, बरोबर आहे. आणि तेवढ्या वेळामध्ये आपण काहीतरी घडतं, आपण पुढं खांबावर जाऊन धडकतो, खोक पडते, रक्त येतं किंवा आणखी काय होतं, बरोबर आहे. त्यामुळं हे अशा प्रकारचे डोळे भरू नका धुरे डोळे भरून राहू. म्हणजे डोळ्यात धुरे भरून राहू नये म्हणजे काय, डोळ्यात धूर भरून राहू नये असं त्याचा अर्थ घ्यायचा नाहीये. की हे जे अज्ञान आहे त्या अज्ञानामध्ये तुम्ही राहू नका आणि तुमच्यामध्ये ज्ञानाची जी ज्योत आहे ती ज्योत तेवत ठेवा, ज्ञान मिळवा, ज्ञानी व्हा आणि याच जन्मामध्ये तुम्ही मुक्ती मिळवा. म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. परमपूज्य हरिभक्तपरायण अमोल महाराज गावडे यांनी मला इथे कीर्तन सेवा करण्याचे भाग्य लाभून दिले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. तसेच आपले महागुरु परमपूज्य गुरुवर्य सुदर्शनजी महाराज यांनाही मी नमन करतो. आणि आपले जे पक्वात मृदुंग वादक तुम्ही खूप गोड वाजवलं, तुमचेही खूप खूप आभार. आपले गायक महाराज यांनी खूप छान गायन केलं, या महाराजांनी खूप छान गायन केलं, टाळकऱ्यांनी खूप चांगले टाळ वाजवले, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. आणि आजच्या या कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर